क्या था? म्हणजे ते जो त्रास होतो तो असा त्यांना काय होतं म्हणजे निघताना बघा आता ह्या लाईनमध्ये आणि न आल्यामुळं थोडं हे झालं आणि लगेच बघा दुसऱ्या लाईनमध्ये बराच फरक आहे. बघा आता स्टॉप केल्यानंतर परत मला लगेच इथं हे वर्ड लिहिण्यासाठी थोडासा त्रास झाला. कंटिन्युअस रायटिंग असला थोडासा हे होतं. चालताना डाव्या साईडचा जो पाय आहे त्याला असं पुढे चाललं लूज पडतं. थोडा जोरात झटका पण मारतो तर चांगला त्रास होतो आहे. गुलियन बेरे सिंड्रोम हा आजार मला वयाच्या 18व्या वर्षी झाला. तेव्हा मला सुरुवातीला हातापायाला मुंग्या येत होत्या आणि नंतर मला हळूहळू म्हणजे हाताची ग्रीप जाणे असं जाणवायला लागलं. तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी झालं आहे. म्हणून मी डॉक्टरांना दाखवलं, चेकअप केलं आणि डॉक्टरांनी न्यूरोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला आणि तिथे न्यूरोलॉजिस्टकडे त्यांनी चेकअप केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की यांना गुलियन बेरे सिंड्रोम हा आजार झालेला आहे. म्हणून मग मी नागपूर सिम्स हॉस्पिटलला ॲडमिट झालो आणि जवळपास 15 दिवस मी तिथे ॲडमिट होतो. 7 दिवसांचा तिथे इंजेक्शनचा कोर्स होता. स्टेरॉईडची इंजेक्शन असतात. त्या इंजेक्शनचा कोर्स केल्यानंतर मला 15 दिवस ऑब्झर्वेशनमध्ये ठेवून त्याच्यानंतर मी डिस्चार्ज झालो आणि मला त्याच्यानंतर एक 3 ते 6 महिने रिकवर व्हायला लागले आणि त्याच्यानंतर 1 वर्षानंतर मला थोडे थोडे त्याचे साईड इफेक्ट्स जे ट्रीटमेंटपासून झाले ते जाणवायला लागले. जसं मला डायजेशन सिस्टीम जी आहे ती माझी वीक झाली, ती अजूनही तशीच आहे, वीकच आहे. त्याच्यानंतर मला चालण्यात अजूनही डाव्या पायाला त्रास होतो आणि लिहिताना मला अजूनही माझ्या हाताला ग्रीप येत नाही. पेन पकडायचं असलं तर ग्रीप येत नाही. त्याच्यानंतर जिभेत पण मला जडपणा जाणवतो. बोलताना थोडंसं अवघडल्यासारखं होतं मला. प्रोनाऊन्स मला नीट येत नाही कधी कधी आणि तोतरेपणा आल्यासारखं होतं. तुम्ही काय सल्ला द्याल GBS मुळे जे सर्वांमध्ये समज गैरसमज निर्माण होतात? गैरसमज हा आहे की हा संसर्गजन्य रोग नाही आहे. घाबरून जाऊ नका. याची प्रॉपर ट्रीटमेंट होते. तुम्हाला असलं काहीही जाणवलं तर तुम्ही पहिले न्यूरोलॉजिस्टकडे जावं. न्यूरोलॉजिस्टकडे याचा 100% उपाय आहे. ते तुम्हाला प्रॉपर तुम्हाला ट्रीटमेंट देतील आणि त्यांनी सांगितलेलं तुम्ही म्हणजे उपचार पद्धती असो किंवा सल्ला असो तो योग्यप्रमाणे पाळा आणि थोडी ट्रीटमेंट याची कॉस्टली आहे, खर्चिक आहे, पण आता त्याला पर्याय नाही आहे. गव्हर्नमेंटकडे आपल्या ते आहेत की उपचार पद्धती आहे नाही आहे ते मला माहीत नाही. पण नक्कीच तुम्ही बरे व्हाल याच्यातून हे मी सांगू शकतो.